करुणावतारं संसारसारं श्रीगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। 31 डिसेंबरला आमची मुलं पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन भक्षण करत असतात, म्हणजे खाऊ नये ते खात असतात, पिऊ नये ते पित असतात. कशासाठी? तर आज आता हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आता उद्या 1 जानेवारी असणार आहे, म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. तर आता हा शेवटचा वर्ष असं अगदी आनंदात घालवायचा आणि दुसऱ्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी खूप मजेमध्ये सुरुवात करायची, आनंदात सुरुवात करायची. पण अडचण अशी होते की ते रात्रभर जागत असतात आणि दुसऱ्या दिवशी जे नवीन वर्षाची सुरुवात असते तर त्या सुरुवातीला ती झोपलेली असतात. खरं म्हणजे 1 जानेवारी हे आपलं नवीन वर्षच नाही. एकदा सूर्यानं असं ठरवलं की ही मुलं नवीन वर्ष काय भानगड आहे बाबा, आपण जाऊन बघू आणि यांच्यासारखं साजरं करू. तो गेला एका हॉटेलमध्ये आणि मग ते प्यायला लागला. आता मला काही नाव माहीत नाही, पण दारू प्यायला लागला. वेटरनं दिली, त्यांना पूर्ण संपवली. काय असतं ते बाटल्या जे असतील ते संपवलं. आणि वेटरला आश्चर्य वाटलं, याला चढत काय नाही बाबा, चढत का नाही, अख्खा स्टॉक संपत आला पण चढणं काय आला. पण त्याला विचारलं, म्हटले तू एवढा दारू पिला तुला चढली नाही, तू नेमकं कोण? तो म्हटलं माहिती तो भगवान. हां म्हटले आता चढली तुला. असं जे करू नये ते मुलं आपलं करत असतात नवीन वर्षाचं स्वागत समजून. पण आपलं जे नवीन वर्ष आहे ते आहे गुढीपाडव्याला. आणि त्याच्यासाठी प्रमाण असं आहे की ब्रह्मपुराणामध्ये असं सांगितलं आहे, चैत्रे मासे जगत ब्रह्मा ससर्ज प्रथमो अहनी. म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेला ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीचा आरंभ केला. म्हणजे सृष्टीचा जो आरंभ झाला तो चैत्र शुक्ल प्रतिपदेला झाला आणि तिथपासूनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. शालिवान शकाची सुद्धा सुरुवात ही चैत्र शुक्ल प्रतिपदेला होत असते. पण ह्या वर्षी काय झालंय की चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरुवात न होता अमावस्या त्या दिवशी आली आणि अमावस्येलाच आता आपलं नवीन वर्ष सुरू होतंय. तर शास्त्र असं सांगतं की अमावस्या असेल आणि जर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर 1 घटी जरी प्रतिपदा असेल तरी नवीन वर्षाची सुरुवात ही प्रतिपदेला मानली पाहिजे. परंतु ह्या वर्षी असं होतंय की 19 मार्चला अमावस्या आहे आणि 20 मार्चला प्रतिपदा ही सूर्योदयाच्या पूर्वी संपते आणि सूर्योदयानंतर द्वितीया चालू होते. प्रतिपदेचा लोप झाल्यामुळे अमावस्येलाच नवीन वर्षाचा प्रारंभ आहे यावर्षी. आणि योगायोगानं 2 गोष्टी की छत्रपती संभाजी महाराजांचा जो बलिदान दिवस आहे, 40 दिवस जे औरंगजेबाने त्यांची हलाल केली, त्या अतिशय धीरोदात्तपणे छत्रपती संभाजी महाराजांनी त्या यातना सहन केल्या पण धर्म सोडला नाही, अशा छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस सुद्धा आहे. आणि ब्रह्मदेवानं आज सृष्टीची निर्मिती केलेली असल्यामुळे, म्हणजे पाडव्याच्या दिवशी सृष्टीच्या निर्मिती केलेली असल्यामुळे कोणाला काही शुभकर्म करायचं असेल तर शुभकर्म करण्यासाठी उद्याचा दिवस गुढीपाडव्याचा दिवस हा अतिशय शुभ आहे. फक्त सुरू करत असताना गुगलवर आज का चौघडिया टाकायचं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घडीचे काही फळं सांगितलेली आहेत त्यानुसार त्या वस्तू खरेदी करायच्या, काही नवीन सुरुवात करायची. रामकृष्ण.